शेवटी बाजी मारलीस. आता बघ सगळे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील. कसले प्रॉब्लेम्स? क्लायंट परत आले तर हो ना काका? हा मला तेच म्हणायचं होतं. अभिनंदन. काँग्रॅट्स जय. अभिनंदन जयराम. कॉंग्रॅच्युलेशन. चला चला काम करा चला. मला कळतंय तुम्हाला उशीर होतोय, पण मला थोडं बोलायचं होतं. थँक्यू. तुम्ही आमच्या नात्याबद्दल इथे कोणालाही काहीही कळू दिलं नाही, त्याबद्दल खरंच थँक्यू. आम्हाला आमचं लग्न झालंय, इथे सगळ्यांपासून लपवावं लागतंय. खरं तर पप्पा. एक्सक्यूज मी, मिस आदिती, तुम्ही माझ्याशी का नातं जोडू पाहताय? आपला काहीही संबंध नाहीये आणि नसणार आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या दोघांचा खोटेपणा लपवण्याचा, तर ते मी तुमच्यासाठी नाही, माझी लाज राखण्यासाठी केलं. कारण माझ्या एकुलत्या एक मुलीने एक चूक केली होती, ती जगासमोर आणून मला माझ्या इब्रतीला धक्का लागू द्यायचा नव्हता. तुम्ही खोटं बोलून तुमचं नातं लपवताय का? कारण परिस्थिती. नवरा नाकारता. नाती तेव्हाच लपवली जातात जेव्हा त्या नात्यांना काहीही अर्थ नसतो. ते नातं जगासमोर दाखवायला तुम्हाला लाज वाटते. याचाच अर्थ ज्या निवडीवरती तुम्हाला गर्व होता ना, ती तुमची निवड साफ चुकली आहे. नाती लपवून ती विसरता तर येत नाहीत ना? नाती लक्षात ठेवायची नाही असं एकदा ठरवलं की मग समोर आलेली प्रत्येक व्यक्ती अनोळखी वाटायला लागते. पण तरीही तुम्ही प्रेझेंटेशन ऐकून घेतलं. तो माझ्या एथिक्सचा भाग होता. कारण कुठलीही गोष्ट न ऐकता त्याच्यावरती मत देणं माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी फक्त प्रेझेंटेशन ऐकून घेतलंय, अजून डील फायनल केलेलं नाही. मला माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या वडिलांच्या निर्णयावर सुद्धा. ते कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत याची खात्री आहे मला. मैं कमल. ये. अहो तुम्ही बोलवलं. हो जय, मुद्दामच बोलवलं तुला मी. तुझं प्रेझेंटेशन खरंच खूप छान झालं. अप्रतिम. किती कॉन्फिडेंटली बोलत होतास तू. तरी सुद्धा दाभोळकर काहीही निर्णय न देता परत गेले. काय हरकत नाही. आपण आपल्या कामामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही. मग झालं, आता त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. बिझनेसमध्ये कधीच असा तडकाफडकी निर्णय घेऊन चालत नाही. आणि दाभोळकर ते तर तसं कधीच करणार नाहीत. माणूस असो किंवा बिझनेस डील, ते अगदी 100 वेळेला पारखून घेतील आणि मगच काय तो फायनल डिसिजन देतील. त्यामुळे तुला बोलवलं एवढ्यासाठी की दाभोळकर काहीही निर्णय न देता निघून गेले याचं तू टेन्शन घेऊ नकोस. कारण तू तुझी जबाबदारी 100% पार पाडलीस. अविनाश. हां सॉरी, मी महत्वाचा मेसेज चेक करत होतो. मी ऐकलं तुझं प्रेझेंटेशन.
खरं म्हणजे या आधी 2 मीटिंग झाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये नक्की काय होत आहे काही कळत नव्हतं. एक प्रकारे बरं झालं की ही तिसरी मीटिंग आपल्या इथे माझ्या समोर झाली, त्यामुळे मला बघता आलं की तू कशा पद्धतीने त्यांना प्रेझेंट करतोस. गुड. थँक्यू सर. अहो, आपण त्यांना बेस्ट ऑफर्स दिल्या. मला नाही वाटत मिस्टर दाभोळकर त्या रिजेक्ट करू शकतील. आणि मिस्टर जयराम, तुम्ही जसं बोललात तसंच परफॉर्म केलं. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. जा जा, बाहेर जा. बाहेर सगळे वाट बघत असतील. सगळेजण खूप खुश आहेत प्रेझेंटेशन छान झालंय म्हणून. सगळ्यांनाच मनापासून वाटत होतं की जुने क्लायंट्स आपल्याकडे परत यावेत. चांगलं केलं तुम्ही प्रेझेंटेशन. या तुम्ही. Yes, sir. अहो, तुझ्या सांगण्यावरनं मी जयरामला संधी दिली आणि त्याने कामही चांगलं केलं. फक्त माझ्या सांगण्यावरून?